बायकोने दिला परीक्षेतला श्राप, मिळणार चिडकी बायको. बर तूच सांग, हे वचन पाळलं आहे का तू? पहिलं वचन जसं होतं तसं शूज वापस करा, मग पैसे भेटून जाईल. तर आमच्याकडे तर सही सलामत है वहिनीचे चपला जूती काय भाई जब बुढ़ापे में एक बेड पे लेटा होगा तब सोचेगा अपना दोस्त साथ था, गाड़ी गेट पे थी, अगर थोड़ी हिम्मत कर लेता ना तो लाइफ ही कुछ और होती. अबे सोच क्या रहा है, चल. नमस्कार मित्रांनो, माझं आयडिया तुम्ही बघू शकता. आणि हा ड्रेस मी आराधना मधून घेतलेला आहे आणि हा ड्रेस स्टॅच्यूवर लागलेला होता. ऍज इट इज उचलून घेऊन आलेली आहे. मला खूप आवडला. ऍज इट इज उचलून अहोंनी घेऊन दिला. हा, ऍज इट इज अहोंनी उचलून घेऊन दिला, कारण माझं लक्ष नव्हतं गेलं, अहोंचं लक्ष गेलं होतं, त्यांनी घेतलं. माझी चॉईस बघू शकता तुम्ही. फायनली युवराजचं लग्न झालेलं आहे आणि तो बांधला गेलेला आहे त्याच्या बायको सोबत, श्वेता सोबत. तुम्ही बघू शकता. युवराज श्वेता तुमच्या लग्नासाठी, या लग्नाच्या सोहळ्यासाठी हार्दिक शुभेच्छा द्यायच्या आहे. आणि गंगा आरतीची बहुकल्पना न करता कुर्याम सदा मंगलम शुभमंगलम. सावधान देवताय, सावधान देवताय, सावधान ब्रह्मशब्दात सावधान. काय क्या बात आहे, काय बघा. आणि आता जोरदार टाळ्या युवराज आणि श्वेतासाठी, जसं की आपल्या सर्वांच्या साक्षीने हा लग्न सोहळा इथे पार पडतो आहे. आणि खरंच खूप छान वाटते. We are going to start the party on the count of 3, 2, and 1. Please continue. प्रसाद आहे ना, जेवण ठेवलाय तिकडे. प्रसाद भेटते का आरती झाल्या. परत एकदा संपूर्ण भावंड परिवारातर्फे की मनपूर्वक प्रसाद आहे, मनपूर्वक. शुभा वाढवली तैशा मनापूर्वक आभारी आहे. यानंतर तुमच्या शुभाशुभात तुमचे प्रेम आणि तुमची ज्या सदिच्छा आहे या जोडप्या, आणि त्यानंतर अर्थातच ते स्वादिष्ट असं भोजनाची व्यवस्था केलेली आहे. ते जेवण केल्याशिवाय कोणीही या कार्यक्रमाचा निरोप घेणार नाही. आणि अर्थातच तुम्हाला सगळ्यांचं प्रेम हिंगासपुरी परिवारावरती तुमच्या अहो कुठे कधीतरी सोबत उभे असते का? बाकी आहे. थोडे त्याचे फोटोज घेऊन द्या. आणि त्यानंतर मी तुमचं खूप मोठं फॅन आहे. मी तुमचे सगळे व्हिडिओ काढले थँक्यू. आणि तुमचे व्हिडिओ पण मला एवढा हसा येतो की खूपच पोट दुखायला बोट दुखायला लागते. थँक्यू थँक्यू. फोटो घ्यायचा हो, घे ना मोबाईल. आण तुला काही बोलायचं आहे? नवऱ्याने असंच असलं पाहिजे. मला याची लव्ह स्टोरी खूप आवडते. खूप साऱ्या साड्या आहे माझ्या. आधी मम्मीला कुठे सोडलं? मम्मी उद्या येईल रिसेप्शन. अच्छा. साडी घरी आली आहे. अच्छा अच्छा अच्छा. नाही नाही, ते कॅमेऱ्याच्या मागून आवाज होता. हो क्यूट आहे मी तो. थँक्यू. एवढे बिझी आहे ते फोटो काढण्यामध्ये की त्यांना माझा आवाज पण येत नाहीये. इकडे या. लग्न झाल्यावर मला ओय ओ भाऊ ऐकून येत, पण बारीक मध्ये अहोही म्हटलं तर लगेच ऐकू येत. दाखवा तुमचा ड्रेस दाखवा. यांनी चूज केलाय ना. येस, बायकोची चॉईस आहे, बघून घ्या मित्रांनो. या ड्रेस मध्ये हा आपला कुर्ता आहे. हा रंगाचा कुर्ता आहे, त्याचं लेबल काढलंच नाही अजून, मी डायरेक्ट घातलं. आणि वरून हे जॅकेट आहे, प्लस हे ओढणी पण दिलेली आहे एक्स्ट्रा. कशाला माहित नाही. डिझायनर पीस आहे. डिझायनर पीस आहे. ओके, मॅनेजर म्हणतात ते डिझायनर पीस आहे. तर डिझायनर पीस आहे. काही म्हणायचं आहे? त्याला म्हणायचं आहे की चांगला दिसताय तर चांगला दिसताय. आम्ही जेव्हा गेलो होतो ना तेव्हा किरणनी भांडून हा कुर्ता घ्यायला लावला. सर म्हणे पहिले मी नाही घेत म्हणे, आणि मग काय घालून आवडला. आता मग
नाही मग बायकोन म्हटलं म्हणून घेतला. जेव्हा त्यांनी आम्हाला हे कुर्ताच दाखवला त्याच्यामध्ये 3 कलर होते तर मला हा कलर आवडला होता. त्यांना काय म्हटलं मी हाच म्हटलं तुम्ही आणि माझ्या ड्रेसला पण थोडाफार मॅच करते म्हटलं. तर ते काय म्हणाले की नाही मला माझ्या मनाने घेऊ दे म्हणून. म्हटलं ऍटलीस्ट घालून तर बघा मग आवडला तर घ्या नाही आवडला तर नका घेऊ. मग घातल्यावर काय छान आहे हाच घे. मला कसं असते मी तसंच खूप हँडसम आहे आणि त्याच्यात जर मी असे कपडे घातले तर मग मीच नवरदेव वाटतो. मग लोक कमेंट करते की नवरदेवापेक्षा तुमचेच कपडे जास्त हेवी असते. म्हणून मग मी म्हटलं की एवढा हेवी नाही घेत. पण आता जेव्हा बायकोनी अहो म्हटलं घ्या लागते शिकून घे. म्हणजे अशी बायकोच नाही माझी इच्छेसारखी चिडचिडी. तुझी होणारी बायको माझ्यापेक्षा पण जास्त चिडचिडी राहणार आहे. अतिशय श्राप देऊन चिडचिडी. राहिली का तुम्हाला? अतिशय श्राप देऊन राहिली का मला तू? नाही श्राप तर देते मी तुला. हे लिखित आहे लिखित असं लिखित आहे ते. आजच्या व्हिडिओचं कॅप्शन रे बायकोने दिला परीक्षेतला श्राप मिळणार चिडकी बायको. श्राप अप नाही देत मी पण हे लिखित आहे ही गोष्ट. हा तू नाही काय अंतर्यामी आहे का तुला माहित आहे? हो तुझ्या स्वभावावरून आणि सगळ्या गोष्टीवरून तर मी तेच सांगते. राहिली माहिती अरे बसले भांडत 2 जण. तिला देवार नाही आहे याला भाभी नाही आहे हे भांडत राहते विनाकारण. माझ्या तारीख मध्ये 2 शब्द तर बोलायला पाहिजे काही. एवढ्यावरची वाट पाहत आहे. मी तर आधीच म्हटलं ना की तू छान दिसत आहे म्हणून. छान काय असते हँडसम दिसत आहे. हँडसम काय असते तारीफ कर मला एक्सप्लेन कर. कॉम्प्लिमेंट आहे. हा कॉम्प्लिमेंट आउटफिट चांगलं दिसत आहे. त्या ड्रेसमुळे तू आणखी उठून दिसत आहे. मी होता त्याची बायको आणखी छान दिसत आहे. त्या ड्रेसमध्ये म्हटलं तू आणखी उठून दिसत आहे छान दिसत आहे. अच्छा तो ड्रेस तुझ्यावर खुलला. नाही मी उलटी बोलली. बरोबर बोलली ना. हा माझी चॉईस पण खतरनाक आहे. हिने खूप शोधले पण वर गेल्या मी एक ड्रेस पाहिला पुतळ्यावर. मी म्हटलं की नाही हाच घे. तो म्हणे अरे बघून घालून गेलो असं. म्हटलं नाही डायरेक्ट आवाज दिला. म्हटलं ये त्या पुतळ्याचे कपडे उतरवले घातले मॅडमनं घालून पाहिले आणि आता मॅडमनं घातले. त्याच्यावरची डिझाईन बघा किती आजूबाजूने असा चमचम गोल फिरा मॅडम. तुम हुस्न परी तुम जाने जहां राऊंड हेवी आहे खूप हेवी आहे फिरना. आणि मला चालता की तुम सबसे हसी तुम सबसे जवान सौंदर्य ड्रेस आराधना तुम हुस्न परी तुम जाने जहां तुम सबसे हसी तुम सबसे जवान सौंदर्य साबुन नाही सौंदर्य ड्रेस आराधना कसं वाटलं आराधनावाले ना ते ऑटोवर हे गाणं वाजवलं पाहिजे का नाही. रस्त्यानं लोकांनी म्हटलं म्हणजे हा आवाज ऐकल्यासारखा वाटते कुठतरी. पुरान सेठ ये गाना वो ऑटो पे चलाओ जो मैंने अभी बोला सब पलट के देखेंगे वो आराधना वो भी डाल देना आखिरी में. पर ये गाना बजाना एक बार वो थोड़ा सा मिक्स करते. की मार्केटिंग वाले आणि पुरण सेट आहे ना त्यात फरक आहे. पुरण सेट आहे ना जुन्या स्ट्रॅटेजी आहे ना म्हणजे जे ऑटो गिटो घुमवते तर ते जे आहे ना ऑटो वगैरे घुमवणं ह्या जुन्या पद्धती आहे ना प्रमोशन करायच्या तेही फॉलो करते आणि नवीन पण फॉलो करते. इन्फ्लुएन्सरले पण ऍडव्हर्टाईज करायला लावते. म्हणजे जुना पण ट्रेंड आणि नवीन पण ट्रेंड दोघंही लोक अट्रॅक्टिव्ह टॉकीजद्वारे चालवते. म्हणून तर आराधना आहे. A few moments later. एवढा भारी आहे त्यांना जिमही मारू शकतो आपण. अबे ते एका हाताने उचलून 2 हाताने उचलून राहिला तू. 2 लागून राहिले मला. दिवसभर घालून होती एवढं. 2 किलो वजन कमी झालं असेल तुझ्या. 2 किलो वजन कमी झालं असेल तुझ्या. हो माझा जो लग्नातला लेहंगा होता ना तो याच्यापेक्षा डबल नाही ट्रिपल नाही भारी होता. आणि रिसेप्शनचा तर त्याच्यापेक्षा भारी होता. खूप भारी होता रिसेप्शनचा पण. म्हणजे जेव्हा लेहंगा घालतो ना तेव्हा त्याचं वेट इतकं राहते आणि ते कमरेला इथं बांधावं लागते पहिले तर. आणि ते बांधल्यानंतर जेव्हा ह्या कमरेला पूर्ण वेट येते ना कारण की तो इथं पक्का बांधायला लागते त्याच्यामुळे मग तो राहते तरी नाही तर तो सुटून जाते. तर इतकं टाईट बांधायला लागते की असे पूर्ण कमरेला काचा पडते लेहंग्याची. तू घालू शकते का एवढा वेळ? मी काम घालू पण तिथं पोरगा आहे. नाही पण तू घालू शकशील का एवढा वेळ? पण आपले ड्रेस भारी असते ना लग्नाचे. एवढे नसते पण हे तर लयच आहे. हे तर म्हणजे मला वाटते 10 किलो असं नाही. वेटचं जाऊ दे पण ते बांधावं लागते कमरेला बांधावं लागते. विचार कर इथं किती लोड येत असेल.
दिवसभर राहा लागते मेन म्हणजे. आणि म्हणून ते- तर म्हटलं एका दिवसात 1 किलो वजन कमी होत असेल. आणि त्याच्यात माहितीये की याचा नाडा बघ एवढा बारीक आहे. त्याचे जे नाडे बारीक असल्यामुळे माहितीये काय होतं, बांधतो ना आपण, बांधतो इथे तर इथे नाही सुटण्याची भीती नाही राहत. आपण जोरात बांधतो तर काचा पडते. खूप असा टाईट बांधल्यानंतर काचा पडते आणि रेड रेड होऊन जाते पूर्ण स्किन. तुझ्या बायकोला एवढे महाग असे लेहंगे देशील तर ते कबूल केलं नाही त्या ब्लॉगमध्ये. अबे बायको म्हटलं तिनं. नाही गर्लफ्रेंड बोलली. गर्लफ्रेंड म्हटलं होतं मी पहिले, पण ते जाऊ दे. तुझ्या बायकोला देशील का म्हटलं तू, तुझ्या बायकोला देशील का तू घालायला एवढे ते तिचं पाहत बसून काय पण कुठं बोलता त्याच्यात. चेहरा परीक्षित जाऊ दे. ओकी परीक्षित. झाली तयारी? सगळ्यात पहिले तेच रेडी. सकाळी तिलाच लेट होते. सकाळी उठली, गेली, आंघोळी केली, सगळं केली, रेडी झाली. मी रेडीच व्हायची होती, पण मी पहिले विचारलं मी रेडी झाली. परीक्षेत तर पहिलेच रेडी झाला होता, कपडे वपडे घालून. सर्वात लेट उठला आणि पहिले रेडी झाला कारण की त्याला भूक लागली होती. आता आम्ही रूम मध्ये आलो, कपडे वगैरे चेंज केले, दुसरे कपडे घातले हलके फुलके, जेणेकरून थोडं ठीक वाटलं पाहिजे. कारण नवरदेवचं असं म्हणणं आहे की तुम्ही जाऊ नका, जेव्हा नवरदेव इथून निघेल तेव्हाच तुमची गाडी इथून निघाली पाहिजे. त्याच्यामुळे आम्हाला थांबावं लागत आहे. पण त्यांनी जरी नसतं म्हटलं तरी पण आम्ही थांबलोच असतो शेवटपर्यंत. अशीच करायची ना कधी. हो, प्रॉपर घडी केली परीक्षेत तू. आता त्याला थोडंसं फोल्ड कर. कशी बोल्ड करू? हा, अशी अशी बोलते होते. मग तू चुकीची घडी केली. तसं नाही कर लागत, त्याच्यामध्ये केन आहे. तू कर मग कशी करते. तू किती आपण ब्लॉग बंद करून काऊन दिला तू? पण मी तुझ्याकडे मोबाईल दिला तर तू ऑन करायला पाहिजे ना, ऑन आहे की नाही. तू शूटिंग करून राहिला, मी बोलून राहिले. तर मी हे म्हणत होती, लेहंग्याची जी घडी आहे त्याला 2 वेळा फोल्ड करायचं, आणखी तिसऱ्याला फोल्ड करायचं, पण हा होत नाहीये. तिकडे नुक्या बोलावून राहिला. होय, सप्तपदी संपत आली, सुरू झाली. याच्यात तसं टाकून जायचं. आता मला मदत करूये. कसा नवरा आहे माझा, लपून लपून चॉकलेट खात आहे. त्याला म्हणते लपून लपून चॉकलेट खाता म्हणते. यार किरण भूक लागली म्हणते. बोलले ठीक आहे खा. त्याचं पण इतकं छान आहे की तरी मला अर्धी तरी तू. मी जेवलो नाही आहे, मी चॉकलेट खाऊन राहिलो होतो. माझ्या ते चॉकलेटही काढून घेतली तिने अर्धी. दिली बाळा. कॅमेरा ओपन करून. तो मोहित आहे. त्या मोहितमुळं चपला गेल्या, कारण की स्वतःला शहाणपणा समजून एकटाच सुपर पॉवर म्हणून त्याच्यासोबत आला. एकदा फोन करायला काय झालं त्याला आधी ते दाखव. लाज वाटते तुला? लाज वाटते? त्याला दाखव. सगळेला फोन केलते, सगळेला फोन करून हे या करून यायचे फॉलोअप मी घेऊन राहिलो. यायला नवरदेवला फॉलोअप घ्यायला पाहिजे. नवरदेव कुठं आहे काय आहे? कॉल कधी करते की सप्तपदी चालू झाली, असं नाही की रूम मधून निघत आहे, तुम्ही या. निघत आहे म्हटलं, विचार तिला फोन करून काय चल, मला सांगितलं तुला सप्तपदी सुरू झाली म्हणून. चल, नाही, तुझ्या नंतर मी आले फोन केला. आणि मला म्हटलं तुला सप्तपदी सुरू झाली म्हणून. सप्तपदी सुरू झाल्यावर फोन केला आणि मग म्हणते की शूज गेले, पण शूज आहे ना फाडून टाकले पूर्ण. तर आता वापस जेव्हा पोरी मागते की बा शूज घेतलाय तर बा पैसे द्या, असं तसं, तर सरळ शर्त ठेवायची की जसा होता तसा शूज वापस करा, मग पैसे भेटून जाईल. बरोबर. तर आमच्याकडे तर सही सल्ला मत आहे, वहिनीचे जुती काय म्हणते, तर आम्ही ओरिजिनल पैसा लागेल. आमच्या सप्तपदीला इतकं लेट झालं होतं की पंडितजीने आम्हाला डायरेक्ट एक पत्र दिलं, त्यात 7 वचन होते, ते घ्या वाचून. माहितच नाही आपल्या दोघांना. म्हटलं काय वचन, काय आहे 7 वचन? तुम्ही घेतलेच नाही मग 7 वचन. काही फायदाही नसते तसा वचन घेऊन. पाडत तर कोणी. मित्र आणि मैत्रीण तर पहिलेच होते. बर तूच सांग, हे वचन पाळलं आहे का तू? पहिलं वचन, 7वे पाऊल मैत्री आणि विश्वासाचे. मग मैत्रीत आहे आणि विश्वास तर आहेच ना, म्हणूनच लग्न केलं ना तुझ्यासोबत. बरं, दुसरं 6वे पाऊल कायम एकत्र राहण्याचे. मग कायम सोबतच आहे ना आपण, कुठं आलं काय? जबरदस्ती. जबरदस्तीने 5वे पाऊल कुटुंबाचा सांभाळ करण्याचे. ते तर करतच आहे मी, नाही करत आहे असं म्हणशील तर. 4थे पाऊल सुख दुःख वाटून घेण्याचे. याच्यावर बोल. मग वाटून नाही घेत, याच्यावर बोल. वाटून नाही घेत का मी? हे फक्त दुःख वाटून देते, सुख ठेवून घेते. अरे छान. हे कोणतं आहे? 3रे पाऊल धन आणि समृद्धीचे. मग ते तर आलंच ना, मी आली तेव्हापासून. तू आल्यापासून आले काय? मग त्याच्या आधी नव्हते काय? मी आली ना दुप्पट. त्याच्या आधी होते म्हणून तो घरच्यांनी दिलं. त्याच्या आधी होता, पण मी आल्यानंतर आणखी 100 हा, असं म्हण. हा, की मल्टिप्लाय झाले असं म्हण.
नाही तर दिली नसती पोरगी. दुसरे पाऊल कायम साथ देण्याचे. आता झाला हा डबल झाला ना पॉइंट हा. दुसरं आहे काय एकत्र काय सात काय सेम असतं. हो ना, एकत्र कायम राहायचे. कायम एकत्र राहण्याचे आणि कायम साथ देण्याचे. म्हणजे कोणत्या पण जर काही आली डिफिकल्टी किंवा काही खराब गोष्ट चांगली गोष्ट साथ द्यायचा बा, असं तिचं म्हणायचं आहे. अच्छा, आणि ते एकत्र राहण्यात नाही देत का मग साथ? एकत्र राहणं म्हणजे सोबत राहणं, एकत्र राहणं ते वेगळं. पहिलं पाऊल जबाबदारी आणि सहनशीलतेचे. सहनशील ऐकू माझी केसा. हे सहन नाही होत एवढंही सहन नाही होत सहनशीलता आहे माझ्यात. आहे. मग पेशन्स आहे. ते आजूबाजूचे कोणीच ऍग्री नाही करून राहिले. लिमिट मध्ये आपण. नो कमेंट. माझ्या केस. नो कमेंट. अरे 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 नाही तोच रडून राहिला. बरं बर रागवलं. हा, सहन नाही करत का खुश? सहनशीलता नाही आहे. बर तू याच्यातले किती पाळणार आहे? सगळ्यात पहिलं पहा म्हणा. तू किती पाळणार आहे? या साईडने काय वाटलं? काकून मारलं म्हटलं लेकराले. काकाचा राग काढला काकून. लोकांना समजलंच नाही ना. लेकरू कोणाजवळ रडलं काकू जवळ. त्याची तर काकूच झाली. केस ओढले माझे असे मी ते सोडायला गेली. फोटो काढणं पहिले जाऊन. हॅलो. मी व्हॅन्कुव्हर कॅनडामध्ये राहते अँड आय एम बिग फॅन ऑफ युअर्स. असा टाइम येतो की रात्री असं काही नाही आणि फक्त असं वाटते की फक्त रील्स बघावे. युअर रील्स आर ऑसम अँड तिकडे पण मराठी कम्युनिटी आहे अँड दे लव्ह यू आणि वी आर प्राऊड दॅट यू आर सपोर्टिंग अँड रिप्रेझेंटिंग विदर्भ. अँड सिव्हिल इंजिनियर. यस. आपकी मम्मी है ना? हेलो. और आप? अच्छा. हा बोला तो. कारण काय करताय तू? मी आपल्यासाठी पोजेस बघत आहे फोटो काढायसाठी. अच्छा, बघा किती मेहनत असते. काहीच नाही दिसून राहिलं ते. तुझ्या मोबाईल मध्ये तू ब्लॅक ते प्रायव्हसी वाला स्क्रीन गार्ड लावलं. दिसून राहिला उन्हामुळे. मग ते प्रायव्हसी आहे ना. काय त्याचं मला दिसतच नाही आहे ना ते. रेडी एव्हरीवन? सगळं दिसतंय का पण? हो दिसतंय. रेडी? फायनली आमच्या मित्राचं लग्न झालं. छान झालं, मस्त झालं. आम्ही खूप सारे फोटो पण काढले, व्हिडिओ पण काढले. ते लवकरात लवकर अपलोड करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल ते बघण्यासाठी. आणि किरण शशांक उडाखेला करा. आणि पुरी दुनिया का बोझ हम उठाते. मी पण उचललंय. पुरी दुनिया का बोझ हम उठाते. परीक्षेचं रिएक्शन. ऍक्च्युअली माहितीये का काय आहे, आराधनाचे कपडेच एवढे हेवी आणि मोठे असतात की ते आपल्या साध्या सुटकेस मध्ये किंवा बॅग मध्ये येत तेवढे नाही. महाग आहे ना म्हणून तेवढे हेवी पण आहे. हा, तर त्याच्यामुळे कसं आहे त्याला त्यांच्याच कॅरी बॅग मध्ये त्यांना कॅरी करावं लागतं. नाही तर अदरवाईज दुसरं काही ऑप्शन नाही आहे. नाहीतर मग एका कपड्याला एक ट्रॉली लागेल. पण मी सामानाबद्दल बोलतच नव्हतं ते गाणं. जाणार रे. चल. पूरी दुनिया का टेंशन हम उठाते. चलो. चल चल चल. याला ना किती घाई झाली. डेस्टिनेशन वेडिंग करू आपण चिखलदरा. तुम्ही दोघं पण छान आहे. अच्छा, व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. कालचा नक्की. करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बरं तू म्हटल्यावर कराच लागणार. आवाज नाही पोचत. आवाज नाही निघत तुझा? काय झालं तुझ्या आवाजाला? काय ओरडली काय? अरे